तर अजितदादा गटाच्या युवक कार्यकारिणीतल्या 20 जणांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे। मंत्री अनिल पाटील हे भेटीसाठी वेळ देत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार होती। एकही कार्यकर्ता पदाधिकाऱ्याच्या समस्या सोडवल्या जात नाही अशा तक्रारी असल्या कारणाने आता 20 जण शरद पवार गटात गेले। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत ही कार्यकारिणी आहे, यामध्ये युवक कार्याध्यक्ष आहे। काय सांगाल दादा, तुम्ही काही दिवसांपूर्वी शरद पवार गट सोडून अजितदादांकडे गेले होते, मात्र आज तुम्ही तुमचा निर्णय बदलून पुन्हा शरद पवार गटाकडे आलेले आहेत। नेमकं काय कारण आहे, याचं नेमकी अशी भूमिका काय घ्यावी लागली तुम्हाला? आम्ही त्यावेळेस तिकडे गेलेलो होतो। माननीय अजितदादा जे की विकास पुरुष म्हणून ओळखले जातात, तर त्यांनी जो निर्णय घेतला की महाराष्ट्र राज्यातला विकास होईल, त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला मंत्री महोदय अनिल भाईदास पाटील लाभले। परंतु अनिल भाईदास पाटील हे ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस जळगावला आले असताना त्यांनी सांगितलं होतं की मी जळगावच्या कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक सोमवार देईल आणि मी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवतील। अशा या बऱ्याचशा गोष्टीमुळे आम्ही सर्वच्या सर्व स्वगृही परतलो आहोत। आता कोणी प्रवेश केला याच्याविषयी तर मलाही कल्पना नाही आहे। याच्याविषयी खात्री करू आणि कोण प्रवेश करतं आणि किती प्रवेश तिकडचे इकडे होतात ते आपल्याला लवकरच कळेल। शेवटी काही कार्यकर्ते जे असतात ना, मी पूर्वीपासून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही एकत्र असताना सुद्धा कधीच समाधानी न होणारे कार्यकर्ते इकडे तिकडे जात राहणार आहेत। त्यामुळे अशा कार्यकर्त्यांपेक्षा प्रामाणिक कार्यकर्ते हे जर का आपण सांभाळले तर ते जास्त योग्य असतं। कार्यकर्ते काही दिवस इकडे असतात, काही दिवस तिकडे असतात, त्यातला तो प्रकार मला दिसतोय।